नमस्कार मित्रांनो. आता आपल्याला करायची आहे रील अपलोड. आता रील अपलोडच्या पण भरपूर काही स्टेप्स असतात. तर मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला स्टेप्स सांगतो. स्टेप बाय स्टेप आपल्याला अपलोड करायची, कशी करायची, काय करायची सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, हे बघा, भरपूर गोष्टी असतात अपलोडिंग मध्ये, पण तुम्ही आता कशा पद्धतीने अपलोड करत असाल तशा पद्धतीने अपलोड करा. आणि तुम्हाला सांगतो, इमिजिएट रिझल्ट एक्सपेक्ट करायचे नाही. का? कारण की मी तुम्हाला आहे ना माझी स्वतःची प्रोफाईल दाखवतो. पहिल्या 25 ते 30 रील्स आहेत ना, आता आमच्या क्लायंट्सला तर फास्ट रिझल्ट भेटतात, पण मला सांगायला कोणी नव्हतं त्या टाइमला. मी नगरमध्ये टेस्टिंग करत होतो की काय वर्क होते, काय मला स्वतःला माहिती नव्हतं. ठीक आहे. तर मला फक्त एक माहिती होतं की थांबायचं नाही आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग माझी एक फटकन रील व्हायरल गेली आणि त्याच्यामधून मग मला बूस्ट भेटला. पण त्याला पण मला 25-30 दिवस लागले. पण आमच्या बाकीच्या क्लायंट्सला खूप फास्ट रिझल्ट भेटतात. सागरला 7-8 दिवसामध्येच रिझल्ट भेटायला लागले. ठीक आहे. शुभांगी मॅडमला पण लगेच हे ऑर्डर वगैरे सगळं म्हणजे मेसेजेस करायला लागले. त्याच्यानंतर कोण आहे, नगरचा इंजिनियर बेस्ट, एकदम प्रोग्रेस एकदम फास्ट झाली. त्याच्यानंतर शुभम तर बेस्टच बेस्ट, शुभमचा स्टुडंट पण तो बेस्टच बेस्ट, सगळे भारी झाले. म्हणजे फक्त जे सांगतोय तशा पद्धतीने करा. आणि हे बघा, आता मी पहिले व्हिडिओज तुम्ही बघताल ना, याला आहे ना, अरे यार मी काहीच काहीच. मग एक व्हिडिओ बघा, 600-700 वर काहीतरी नवीन व्हिडिओ येतात, 500-500, 400-300, 300, 300, 500, 300, 400, 500 काय व्ह्यूज येते. ठीक आहे. मला माहित नव्हतं काय चालेल काय नाही चालेल. पण कंटिन्युअस अपलोडिंग चालू आहे बघा. 25-30 दिवस झाले एक व्हिडिओ मग अचानक व्हायरल गेला. मग त्याच्यानंतर मग तिथून पुढे मग सुरू झालं. 42,000 म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, खूप मोठी गोष्ट होती. आणि मग त्याच्यानंतर शुभमचा व्हिडिओ 100, याच्यात मी एकदम डिटेलमध्ये सांगितलं होतं, 112,000 केला. तिथून पुढे मग ती यायलाच लागली व्ह्यूज, म्हणजे ऍव्हरेज 3-4 हजार, 5 हजार. ठीक आहे. विच इज गुड. 300-400 वरून माझी जंप चांगली झाली. पण त्याच्यानंतर जसे जसे माझे व्ह्यूज यायला लागले आणि मी बिझी होत गेलो, क्लायंटचा लोड वाढत गेला, त्याच्यानंतर मी थोडासे मिस्टेक करत गेलो की हे टायटल्स दिसतात, हे टायटल्स माझा पहिले थोडा गॅप पडला. कशामुळे? कारण की होत नव्हतं मॅनेज, टीम शिफ्टिंग, ऑफिस शिफ्टिंग, काय असेल ते काय नाही ते. आणि मग इथे मी टायटल्स टाकणं स्टॉप केलं. मग टायटल्स टाकलं स्टॉप केल्यानंतर काय होतं माहिती का, ज्या नवीन लोक येत आहेत ना, त्यांना समजत नाही की याच्यावर हे व्हिडिओ काय आहे. बरोबर. मग हे टायटल मध्ये इथे लिहिलेलं आहे, अहिल्यानगरमध्ये मोठे कस्टमर पर्यंत पोहोचायचे का, त्या म्हणाला डाळिंब चांगले नसतील तर परत दे, बदलून दे. म्हणजे हे काय होते माहिती का, लोक क्लिक करतात त्याच्यावर. ठीक आहे. तर टायटल्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. सगळ्यात पहिले आहे टायमिंग. टायमिंग काय असतं माहिती का, टायमिंग म्हणजे ज्या टाइमला तुमचे कस्टमर ऍक्टिव्ह आहेत सगळ्यात जास्त, ते टायमिंग तुम्हाला ठेवायचंय. म्हणजे त्या टायमिंगला तुम्हाला पोस्ट करायचंय. तर सकाळ सकाळ आमचे क्लायंट सकाळ सकाळ पोस्ट करतात, 7 वाजता, 8 वाजता. म्हणजे नवीन लोकांनी उठल्यानंतर ओपन केला मोबाईल, चहा पिताना, मॅगी खाताना, तर त्यांना काय दिसणार, आपले रील समोर दिसणार. आणि संध्याकाळी जॉबवरून आल्यावर भरपूर जण मोबाईल खेळतात 6 नंतर. मग त्या टाइमला आपल्याला पोस्ट करायचंय. जास्त टाइमिंग ऍक्टिव्ह, म्हणजे जास्तीत जास्त लोक त्या टाइमला ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. आणि हा जनरल आपला अंदाज आहे. ठीक आहे. आणि होतं, आणि टायमिंग एवढं मॅटर करत नाही, पण करतं तेवढा पुरतं तेवढा. स्टार्टिंगला तर सगळं मॅटर करतं. त्याच्यामुळे स्टार्टिंगला सगळे सगळे स्टेप्स फॉलो करा. आता मी तर काय फॉलो करत नाही, कारण की ऑलमोस्ट झालंय आपलं सगळं सेट. डिसाईड टायटल. टायटल तुम्हाला म्हटलं ना, हे टायटल आहे. हे टायटल खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला भारी भारी टायटल सांगू का, नगरचे इंजिनियरचे टायटल बघा. हे आम्ही 15-15, 20-20 मिनिटं धरून हुकच टायटल म्हणून टाकले. कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या बेईमानीच्या नगरचे नाही, तर बाकीच्या शहरातलेही वैतागले. म्हणजे ज्या पण रिअल घटना होत्या त्याच्यावर आम्ही खूप डिसाईड करायचो आणि ते टाकायचं. खूप चालतात मग ते. भरपूर कस्टमर ऐकत नाही आणि आधीच घराची चौकट लावतात. मग हे असे नुकसान होतं. आता ज्यांना चौकट बद्दल व्हिडिओ बघायचा मग ते इथे जाऊन क्लिक करणार आणि व्हिडिओ बघणार. बरोबर. त्याच्यामुळे टायटल इम्पॉर्टंट आहे. कारण की नुसतं मला व्हिडिओ बघून समजणार नाही ना, वरून मी प्रोफाईलवर आलो, आता जाऊ कुठं, कोणता व्हिडिओ बघू, मला ज्याचं टायटल वाटेल चांगलं त्याच्यात तो व्हिडिओ मी बघणार. त्याच्यामुळे टायटल इम्पॉर्टंट आहे. टायटल झालं. ऍड रील अँड चूज द ट्रेंडिंग ऑडिओ. चला, आता तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट सांगतो. माझी मोबाईलची स्क्रीन शेअर करून सांगतो. ठीक आहे. ते आलो मी इंस्टाग्राम मध्ये. आता आपल्याला रील चूज करायची आहे आणि त्याच्यानंतर चूज द ट्रेंडिंग ऑडिओ. ठीक आहे. रील मी चूज करणार आहे, कोणती तरी चूज करून टाकू. ही मी चूज केली. त्याच्यानंतर मी ऑडिओवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर सेव्ड ऑडिओ. मी तुम्हाला आधीच सांगितलेले सेव्ह 10 ट्रेंडिंग ऑडिओ, 10-15. आता काय झालं, नवरात्री चालू, त्याच्यामुळे मी नवरात्रीचा ऑडिओवर क्लिक करणार आणि तो सिलेक्ट करणार. ठीक आहे. झाला माझा ऑडिओ सिलेक्ट. आता मी जाणार इथे आणि त्याच्यानंतर या जो सिलेक्ट केलेला ऑडिओ आहे, गेला का तो सेव्ड. सिलेक्ट केलेला ऑडिओ जर
एकदम व्हॉइस कमी करून टाकणार आणि माझा जो ऑडिओ आहे त्याचा ऑडिओ वाढवून टाकणार. बघा इथे स्टेप मध्ये लिहिलेलं आहे, रिड्यूस द ऑडिओ, म्हणजे जो पण आपला आहे तुम्हाला ठेवायचा तर ठेवा, पण मी ठेवत नाही जास्त करून. तो फक्त आपल्याला बूस्ट भेटण्यासाठी आपण करतोय. ठीक आहे, आपल्या रीलला ट्रेंडिंग ह्याच्यात जावं त्याच्यामुळे आपण तो यूज केलेला आहे ऑडिओ, ट्रेंडिंग ऑडिओ. आणि त्याच्यानंतर इन्क्रीज द मेन मेन क्लिपचा ऑडिओचा आहे ना आवाज वाढून टाकायचा. ठीक आहे, हे बघा मी इथं क्लिक केलं तर माझा टेस्ट करायचा शॉप किंवा जेब किंवा किराणा दुकान आहे. ठीक आहे आवाज आहे, टेस्ट करून बघायचं बरं का एकदा, नाही तर ते कधी कधी ग्लिच येतात इंस्टाग्राम मध्ये, परत जसं जसं पोस्ट होईल मग जायचं पुढं. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, इथं काय लिहिलेलं आहे ऍड लोकेशन, लोकेशन ऍड करायचं. आपलं अहिल्यानगर माझ्या इथं ऑलरेडीच होतं, तुमच्या इथं नसेल तर काय करायचं, ऍड लोकेशन, लोकेशन सिलेक्ट करायचं, आपलं अहिल्यानगर टाईप करायचं तिथं आणि सिलेक्ट करायचं. लोकेशन झालं की हॅशटॅग, हॅशटॅग कोणते 15 तुमच्या इंडस्ट्रीजच्या रिलेटेड. आपल्या शहराचं नाव नक्की टाकायचं, अहिल्यानगर टाकायचं. त्याच्यानंतर मराठी उद्योजक, मी कोणी मराठी उद्योजक आहे त्याच्यामुळे मी माझा टाकतो. डिजिटल मार्केटिंग माझी फील्ड आहे त्याच्या रिलेटेड टाकतो. मराठी मुलगा टाकतो, बिझनेस ओनर टाकतो, मार्केटिंग टाकतो. हॅशटॅग तुम्हाला इझिली गुगलवर समजतील. चॅट जीपीटीवर टाका तुम्ही, तुमच्या ह्याच्या रिलेटेड फील्ड रिलेटेड हॅशटॅग द्या 15-20, लगेच चॅट जीपीटी तुम्हाला हॅशटॅग देईल. ते हॅशटॅग घ्यायचे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. ठीक आहे, मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, नगर, उद्योग, उद्योग मंत्रा, हॅशटॅग टाकले. त्याच्यानंतर आहे पुढची स्टेप कव्हर, राईट द टायटल, म्हणजे कव्हर आपण जे डिसाईड केलं होतं टायटल ते लिहून टाकायचं. ठीक आहे, मग आपण काय डिसाईड केलं असेल ते, समजा फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो माहिती का, आता तुम्ही इथं डायरेक्ट लिहू शकता काय असेल ते तुमचं टायटल. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे केलं तर नक्कीच यशस्वी व्हाल असं काहीतरी. ठीक आहे, पण मी काय करतो जरा बाहेरून बनवून, बाहेरून म्हणजे कॅनवा मध्ये. मी काय करतो माहिती का, मग एडिट कव्हर मध्ये जातो, ऍड फ्रॉम, आणि हे बघा हे माझं टायटल ऑलरेडी इथं बनवून ठेवलेलं आहे. पुढच्या महिन्याचे कस्टमर आत्ताच भेटतील असं. डन. मग झालं माझे रील अपलोडिंगचे सगळे 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 टिक, 1 2 3 4 5 6 7 8 जे असतील ते झाले. ऑल गुड, ऑल गुड. मग तुम्ही एकदा तिथं डायरेक्ट घेऊ शकता टायटल, नाही तर तुम्ही कॅनवा मध्ये, हे बघा मी इथं कॅनवा मध्ये असे टायटल्स बनवतो नाही का, इथे काय असतील ते जराशी डिसेंट वाटतं, मग त्याच्यामुळं इथून बनवून आणतो मी. तुम्ही इथून बनवून आणू शकता. स्टार्टिंगला बघा मी डायरेक्ट काही पण बनवतो येण्यासारखे, तर आता तुम्ही टाकत पण नाही. ठीक आहे, कारण की आता झालंय बऱ्यापैकी. पण टाकायला पाहिजे ऍक्च्युली, हलगर्जीपणा नाही पाहिजे. अहिल्यानगरमध्ये मोठ्या कस्टमर पर्यंत पोहोचायचं, मग इथं काय कॅनवा वापरून मी इथं आधीच तयार करून देतो. नाहीतर तुम्ही कोणतं पण एडिटिंगचं सॉफ्टवेअर वापरून ते करून घेऊ शकता, नाही तर इथं डायरेक्ट टाईप करू शकता स्क्रीनवर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर शेअर बटनवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला तुमची रील अपलोड करायची. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला मी मोबाईलचं बंद करतो सगळं आणि एकदा. ठीक आहे, तर या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. या सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो केला की तुमची रील प्रॉपर मध्ये अपलोड होणार. टायमिंग लक्षात ठेवा, टायटल नीट लिहा, जे लिहायचे ते हॅशटॅग. त्याच्यानंतर लोकेशन विसरायचं नाही, कोणती स्टेप याच्यामध्ये विसरायची नाही, कोणत्याच स्टेप मध्ये हलगर्जी करायची नाही. आणि एकदा फॉलोअर्स यायला लागले की मी जरा ढिल्ला पडलो, जरा मी कामामध्ये बिझी झालो, काय असेल ते शिफ्टिंग काय असेल नाही ते टीम वाढवतो तो असेल तसं, पण तुम्ही हे होऊ नका. जसं जसं ग्रो व्हाल, उलट जे करत होतो ते ऑलरेडी वर्क होते त्याच्यामुळेच ते वर्क होते, त्याच्यामुळे ते अजून करत राहायचं. ठीक आहे, सिम्पल आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.